नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पीव्ही सर राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, पशुसंवर्धन जे काही आयुक्तालय आहे, या आयुक्तालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या 322 ज्या काही जागा आहेत त्या नुकत्याच GR आपल्या समोर आलेला आहे आणि त्या 322 जी काही जागा आहेत त्या MPSC मार्फत सरळ सेवा पद्धतीने ते घेणार आहेत. मग ही जी MPSC भरती आहे नेमकी कधी होणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, येत्या 2 महिन्यामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते, शक्यता नाकारता येत नाही. जाहिरात पूर्ण आहे. आपण पाहिलं माहितीच्या अधिकाराखाली जी काही पूर्ण लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण घेतलेला आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे, 322 जागाचं डिवायडेशन आपण केलेलं आहे डेमो मध्ये आणि ते लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण घेतलेलं आहे. तुम्हाला एवढं सांगायचंय मला की ही जी काही पशुधन आयुक्तालयाची जी काही भरती आहे, या भरतीचं आतापासून जर तुम्ही अभ्यास केलात तर 100% तुमचा रिझल्ट येऊ शकतो. काही विद्यार्थ्यांची मागणी होती की सर तुमच्या बॅचेस आम्हाला डेमो पाहिजे, डेमो लेक्चर पाहिजे, कारण की माझे हितचिंतक खूप आहेत. कारण की असे काही आहेत की त्यांना शेवटी मी एक क्लिअर मुद्दा सांगतो, ज्यांना मला जास्ती कुणाशी बोलायला आवडत नाही किंवा कुणाबद्दलही बोलायला आवडत नाही. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर माझ्या बॅच शिवाय तुम्हाला पर्याय नाही. मार्केटमध्ये तुम्हाला 500 रुपयापासून बॅच सांगतील, 1000 रुपयाला बॅच सांगतील. माझी बॅचची फीस जास्त आहे, मान्य आहे, पण मी मेहनतही तेवढी घेतो आणि त्यामध्ये मी क्वालिटीही तेवढी देतो. हे आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल सिलेबस कोणत्या पद्धतीने घेतो, कोणत्या अँगलने मी घेतो, परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून आहे का नाही हे समजेल. जर तुम्हाला आवडलं हा व्हिडिओ तर माझी बॅच, नवीन बॅच मी सुरू केलेली आहे, पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक बॅच आहे. 322 पदासाठी, दोन्ही साठी कामाला येईल. जिल्हा परिषद भरती जी काही 1700+ जागा आहेत त्या जिल्हा परिषद भरतीसाठी सुद्धा कामाला येऊ शकते आणि तुम्हाला या पशुधन आयुक्तालयाची जी काही 322 पदं आहेत याला सुद्धा कामाला येणार आहे. आणि हे पदे 322 नाही आहेत तर ह्याच्यामध्ये अजून 105 पदं वाढू शकतात, यामध्ये शक्यता नाकारता येत नाहीये. 99% चान्सेस आहेत 322 मध्ये अजून 105 पदं वाढणार आहेत. म्हणून आपल्याला तयारी करायची आहे. मग तयारी कशी करायची आहे तर तुम्हाला सांगतो, या बॅचच्या माध्यमातून MPSC पॅटर्न अनुसार आपल्याला विशेष बॅच घ्यायची आहे. मित्रांनो, मी गेल्या 15 वर्षापासून MPSC ला अध्यापन करतो. माझं MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पण आहे, तुम्ही पाहिलं असेल. या पुस्तकाला मी ज्यावेळेस 2018 मध्ये हे पुस्तक लिहिलं, या पुस्तकाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड BA प्रशासकीय सेवा जी काही BA ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे यासाठी संदर्भ पुस्तक म्हणून विद्यापीठाने या पुस्तकाला घोषित केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या पुस्तकाचं रेफरन्स दिलेला आहे. साधं पुस्तक नाहीये. यामध्ये 2018, 2019 आणि 2022 मध्ये आणि आताही जिओग्राफी मध्ये जे काही 15 पैकी 15 प्रश्न, आता 10 प्रश्न येतात, अगोदर 15 प्रश्न यायचे, हे आउट ऑफ प्रश्न म्हणजे पैकीच्या पैकी प्रश्न या पुस्तकात येतात. कारण की सिलेबस नुसार आपण या पुस्तकाला डिझाईन केलेला आहे आणि ही बॅच सुद्धा आपण याच पद्धतीनं मी डिझाईन करतोय आणि याच पद्धतीनं ही बॅच मी घेणार आहे. जर तुम्हाला हे लेक्चर पूर्ण आवडलं, लेक्चर पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. मी आज एक टॉपिक घेणार आहे आणि लेक्चर सर्व बघून त्यानंतर विचार करा, बॅच ही पीव्ही सरांची लावायची आहे किंवा कुणाची लावायची आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण की तुमच्या हातात कुऱ्हाड आहे, तुमच्या पायावर मारून घ्यायची आहे का काय करायचं हे तुमच्या हातात आहे. मी सांगू शकणार, कारण की आपण आता सुज्ञ आहोत. 18 वर्षापेक्षा जास्त आपलं वय आहे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे आपल्याला सर्व गोष्टी कळतात. कारण की आज महाराष्ट्रामध्ये अशी एक टोळी आहे की पवार मास्तर मुळे रिझल्ट खूप वाढेल, पवार मास्तर मुळे रिझल्ट खूप वाढेल, पण त्यामुळं पवार मास्तरचे क्लास विद्यार्थ्याला लावू द्यायचं नाही. त्याबद्दल एक नेरेटिव्ह सेट करायचं जेणेकरून रिझल्ट वाढणार नाही आणि रिझल्ट वाढला आमचा पत्ता कट होऊ शकतो, अशी ही एक टोळी आहे मित्रांनो. त्यामुळं मला जास्त काही तुम्हाला सांगायचं नाहीये. जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर ही जी काही बॅच आहे ही बॅच अगोदर तुम्ही जॉईन करायची आहे. यामध्ये प्ले स्टोर मध्ये जायचंय. पहिल्यांदा सांगतो, खूप महत्वाचं आहे, प्ले स्टोर मध्ये जायचंय. पीव्ही अकॅडमी नावाचं ऍप
प्ले स्टोअर मधून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुमचा नंबर टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कृषी घटक फोल्डर मध्ये जायचं आहे आणि त्या कृषी घटक फोल्डर मध्ये जे काही पशुधन पर्यवेक्षक MPSC पॅटर्न नुसार 2026 जी काही बॅच आहे ती निवडायची आहे. बॅचची फीस जुन्या विद्यार्थ्यांना आपण विशेष सूट देतोय, नवीन विद्यार्थ्यांना 2,500 रुपये आपण फीस घेतोय. 2,500 मध्ये ही बॅच टेक्निकल आहे. 3 महिन्याची बॅच असेल, 8 महिने व्हॅलिडिटी असेल. तुम्ही 8 महिने ही बॅच करू शकता. 3 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट करणार आहे. यामध्ये तुम्हाला मी काही टेस्ट पेपर सुद्धा याच्यामध्ये मी मोफत देणार आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे हे जर तुम्हाला क्वालिटी आवडली तर बॅच करा, पीव्ही अकॅडमी ऍप डाउनलोड करा. याच्यामध्ये खूप सारं काही भेटेल. हे ऑफिशियल नंबर आहेत मित्रांनो, हे दोन्हीही ऑफिशियल नंबर आहेत. हे दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल केला तर तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल. तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील, त्याच्यावरती तुम्हाला समस्या असतील, त्या समस्याचं सोल्युशन या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही फॉर्म भरल्यापासून सिलेबस नुसार तुमच्या कुठल्याही काही अडचणी असू द्या हे तुम्हाला सॉल्व्ह करायला यामधून भेटेल. आणि त्यानंतर युट्यूब चॅनल आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय तर अगोदर पॉज करून किंवा असं चलता चलताही सबस्क्राईब करता येतं, लाईक करता येतं, कमेंट्स करता येतात, शेअर पण करता येतं. तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्यामुळे कोणाचं तरी जीवन सुधरेल. हे टेलिग्राम चॅनल आहे @agri स्टडी एक्झाम. हे ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड आहे, जेणे की आपल्या पशुसंवर्धनचा टेक्निकल असेल, ऍग्रीकल्चरचा टेक्निकल असेल, ह्या सर्व गोष्टी जे काही सर्व अपडेट A to Z, झिरो ते हिरो म्हणजे एकूण तुमच्या जाहिरातीपासून ते परीक्षेच्या रिझल्ट पर्यंत, जॉईनिंग पर्यंत सगळ्या माहिती तुम्हाला या टेलिग्राम वरती अपडेट तुम्हाला या ठिकाणी आम्ही देत असतो. तर सुरू करतोय मित्रांनो. आजची जी काही आपलं मूळ उद्देश आहे, डेमो लेक्चर क्रमांक 1, शेळी पालन, शेळी व्यवस्थापन, शेळ्यांचं जे काही आपल्याला पूर्ण डिटेल्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्ही म्हणाल मास्तर हा तर खूप सोपा घटक आहे. लक्षात आलं, हा तर खूप सोपा घटक आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, कारण की आपण जर सोप्याकडून अवघड जर गेलो तर आपल्याला जिंकायला सुद्धा मजा येईल. लक्षात आलं, जिंकायला सुद्धा मजा येईल. कारण की एक पॅटर्न सेट होईल. थोडं अवघड मधून सोप्यामधून आपण अवघडकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला शेवटी एक इंटरेस्ट निर्माण होतो आणि अवघड घटक सुद्धा आम्हाला सोपा वाटायला लागतो. इंटरेस्ट यासाठी निर्माण होतो कारण की सोपा घटक बॅकग्राऊंड आमचा पूर्ण बेसिक कंप्लीट झालेला असतं आणि जो काही अवघड घटक आहे तो सुद्धा आम्हाला सोपा वाटायला लागतो. असा प्रत्येकच घटक एकदम कट टू कट बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत मी तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आहे. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम, शेळीची पूर्ण डिटेल्स माहिती, शेळी घटकावर एकही प्रश्न दुसरा येणार नाही, ही माझी 100% तुम्हाला गॅरंटी आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो. यामध्ये महत्वाचे मुद्दे, परीक्षेला कोणते प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे तांत्रिक बाबीचं स्पष्टीकरण लक्षात कसं ठेवायचं, ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजेच मी सुरुवातीला डायरेक्ट शेळी प्राण्यापासून मी सुरुवात करणार आहे. तुम्हाला माहिती आहे शेळी मी का घेतलंय, याच्या मागे एक इतिहास आहे. शेळी हा टॉपिक मी का घेतलाय, म्हैस काबर घेतली नसेल किंवा म्हैस काऊ काबर घेतली नसेल, गाय काबर घेतली नसेल किंवा मेंढी काबर अगोदर घेतली नसेल किंवा वराह पालन का केलं नसेल, बरोबर आहे का. म्हणजे असं वेगवेगळे आहेत ना, आपण करू शकतो ना, वेगळं केलं असतं, चारा पिकं घेतले असते. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस इसवी पूर्व आपण पाहतो, इसवी पूर्व ज्यावेळेस मानवाने जे काही प्राणी सुरुवातीला रवंत करणारा जो प्राणी पाळला गेला, तो सर्वप्रथम पाळला गेलेला प्राणी म्हणजे शेळी आहे. माणसाचा अतिशय लोकप्रिय, माणसाला अतिशय म्हणजे जवळ घरात राहणारा प्राणी आहे शेळी. गरीबाची गाय म्हणतो, त्याला ATM म्हणतो, वाळवंटातलं फ्रीज आपण त्याला आपण म्हणायला लागतो. अशा वेगवेगळ्या उपाधी आपण याला द्यायला लागतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, म्हणजे अशा वेगवेगळ्या उपाधीसह ही जी काही प्राणी आहे ह्या प्राण्याचा आपण अभ्यास करतोय आणि ह्याचा अभ्यास आपल्याला डिटेल्स मध्ये आजच्या या सेशन मध्ये करायचा आहे. आणि ही जी काही पाळीव प्राणी आहेत, या पाळीव प्राण्यांचं वर्गीकरण कसं होतं हे थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याकडे प्राणी आपल्याला सरळ सरळ भेटतात मित्रांनो. ही जी काही आहे हे एक साधारणतः सजीवाचं वर्गीकरण खालील प्रमाणे आपण 2 प्रकारे करतो. आता 2 प्रकारे कसं करणार आहे की बाबा, एक ढोबळमानाने जर तुम्हाला मी सांगितलं की 2 खुरे, समखुरे आणि विषमखुरे असणारे,
विषम संख्या, विषम खुरे आणि समखुरे म्हणजे एकच खुरे असणारा प्राणी आणि दोन खुरे असणारे प्राणी. आपण जर पाहिलं, बैल पाहिलं तर दोन खुरे आहेत, म्हैस पाहिली तर दोन खुरे आहेत, शेळी दोन खुरे आपल्याला वेगवेगळे भेटतील, मेंढी याचे दोन खुरे आपल्याला पाहायला भेटतील. पण ज्यावेळेस तुम्ही घोडा पाहाल, घोड्याला एकच खुर आहे. गाढव पाहाल, गाढवाला सुद्धा एकच खुर आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की आपण जे वर्गीकरणामध्ये ज्यावेळेस एखादा प्राणी आहे, ही सृष्टी ॲनिमल जे काही प्राणी आहे, संघ कोणता आहे, हे जे काही आपण प्राणी पाहतो यांचा संघ कोणता आहे, कॉर्डेटा हा संघ आहे. पाठीचा कणा असलेलं पृष्ठवर्गीय पाठीचा कणा असणारे सगळे प्राणी याच्यामध्ये येणार कॉर्डेटा या संघामध्ये. ह्यांचा वर्ग आहे मॅमेलिया नावाचा वर्ग आहे आणि ह्याचं उपगण जे आहे हे उपगण आहे ह्याच्यामधला, हे दोन्ही मध्ये एक आहे, ह्याचे दोन उपगण पडणार. पहिलं उपगण आहे आर्टिओडॅक्टिला. आर्टिओडॅक्टिला आपण असं म्हणूया, आर्टिओडॅक्टिला हे जे काही गण आहे या गणामध्ये समखुरे असणारे प्राणी याच्यामध्ये येणार. उदाहरण आर्टिओडॅक्टिला मध्ये गाय येऊ शकते, बरोबर आहे का, याच्यामध्ये म्हैस येऊ शकते, याच्यामध्ये गाय म्हैस येते, याच्यामध्ये मेंढी येऊ शकते, याच्यामध्ये शेळी येऊ शकते, याच्यामध्ये गवा प्राणी येऊ शकतो, बरोबर आहे का, शेळी येऊ शकते, गवा येऊ शकतं, मेंढी येऊ शकते. पण याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण या ठिकाणी दुसरा गण आपण या ठिकाणी पाहायला लागतो मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी इक्विडी जे ही हा जो आहे पेरिसोडॅक्टिला, पेरिसोडॅक्टिला हा दुसरा उपगण आहे. ह्याच्यामध्ये पेरिसोडॅक्टिला मध्ये याच्यामध्ये तुम्हाला सांगतो घोडा प्राणी याच्यामध्ये यायला लागतो. याच्यामध्ये गाढव नावाचा प्राणी यायला लागतो. गाढव म्हणजे विषमखुरे आहेत आणि कियांग म्हणजे रानटी गाढव सुद्धा याच्यामध्ये येतं. म्हणजे घोडा आणि गाढव हे जे आहेत पेरिसोडॅक्टिला याच्यामध्ये येतात. पेरिसोडॅक्टिला हा एक उपगण आहे, पेरिसोडॅक्टिला हा एक उपगण आहे. आणि आर्टिओडॅक्टिला आणि पेरिसोडॅक्टिला, आर्टिओडॅक्टिला मध्ये समसुखुरे. ओके, आता याच्यामध्ये जे काही वर्गीकरण केलंय सुरुवातीला मी जे काही पाहणार आहे ते आर्टिओडॅक्टिला हा जे काही समखुरी असणारा जो गट आहे तो गट पाहणार आहे. उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो याच्यावरती प्रश्न विचारलं जातच 100%, 110%, 5 स्टार देईल मी तुला. इथं बघ डॉक्टर साहेब, इकडे बघा, 100% इथं प्रश्न विचारलं जातं म्हणून सांगतोय. आता बघा, बोव्हिडी कुळ म्हणजे काय, रवंत करणारे जे प्राणी आहेत, रवंत करणारे ज्यांची शिंग पोकळ असतात, ते सर्व शिंग जे काही शिंग आहेत पण पोकळ शिंग असणारे सगळे जे काही प्राणी आहेत हे बोव्हिडी कुळामध्ये यायला लागतात. लक्षात आलं? कोणत्या कुळामध्ये? बोव्हिडी कुळामध्ये. आता मला सांगा सरळ सरळ, पोकळ शिंग असणारे जनावरे, पोकळ शिंग असणारे प्राणी हे कोणत्या याच्यामध्ये येतात कुळामध्ये? तर बोव्हिडी कुळामध्ये. आता बोव्हिडी कुळ आहे पण त्याचा वंश आहे बॉस, वंश आहे बॉस आहे. आणि त्यामधली प्रजाती जी आहे ही टारस प्रजाती. टारस प्रजातीमध्ये वसिंड नसलेली युरोपियन गाय, वसिंड नसलेली युरोपियन गायची प्रजात कोणती आहे? तर ही टारस आहे. आता आपल्याकडे गाय आहे वसिंड असणारी, आपली देशी गाय, आपली देवणी असेल, लाल सिंधी असेल, थारपारकर असेल, अमृतमहाल असेल, खिल्लार असेल, हे जे काही देशी आहेत याच्यामध्ये इंडिकस म्हणजे वसिंड असलेले ही भारतीय गाय, इंडिकस यानी की इंडिया, वसिंड असलेली भारतीय गाय, असं मी या ठिकाणी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. मित्रांनो, सगळे डॉक्टर आहेत माझ्या समोर म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि इथं बघा, गारस ह्या प्रजातीमध्ये हा गवा प्राणी आहे. गवा माहित असेल तुम्हाला, गवा हा एक म्हशी सारखाच आहे मित्रांनो. गवा मी तुम्हाला सांगेल एक म्हशी सारखाच आहे. उदाहरण एक सांगतो, तुम्ही कोल्हापूरला कधी गेले का? कोल्हापूरला अभयारण्य माहित असते का? अभयारण्य तुम्हाला, अभयारण्य वेगवेगळ्या प्राण्यांसाठी हे अभयारण्य असतात किंवा पर्टिक्युलर प्राण्यांसाठी सुद्धा अभयारण्य असतात. एकच प्राणी असतो. जसे की राधानगरी अभयारण्य शाहू महाराजांच्या कालखंडातला महाराष्ट्रातला सर्वात जुना अभयारण्य म्हणून ओळखला जातो. हा गव्यासाठी प्रसिद्ध आहे.
कशासाठी आहे? गव्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात आलं का? म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य, पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड मधलं. पहिलं पक्षी विचारलं कर्नाळा रायगड मध्ये. सर्वात जुनं अभयारण्य विचारलं राधानगरी. राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूरमध्ये आहे. राधानगरी काही झालं तर कोल्हापूरमध्ये जायचं. हे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं अभयारण्य आहे आणि हे गवा प्राण्यासाठी राखीव आहे. गवा प्राणी हे म्हशीसारखाच पूर्ण 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 म्हशीसारखाच तुम्हाला दिसेल, फक्त त्याची मान जी आहे, जे काय म्हणू आपण, हेड जे काही डोकं आहे, हे डोकं हे बारीक असेल, साईज मध्ये आकार बारीक असेल, पण शरीर एकदम धिप्पाड असेल मित्रांनो, म्हशीपेक्षा आहे एवढं भारी असेल. हे गवा जे आहे हे सुद्धा कशामध्ये येतात? हे बॉस बोव्हिडी कुळ आहे, वंश बॉस आहे आणि गारस ह्याची प्रजाती आहे. बघा एक लक्षात ठेवा, गाय कशामध्ये आली? बोव्हिडी कुळामध्ये आली. यामध्ये भारतीय गाय असेल किंवा युरोपियन गाय शब्द वापरला. गवा कशामध्ये आला? बोव्हिडी कुळामध्ये आला. बरोबर आहे. गयाळ नावाचा प्राणी कशामध्ये आला? बोव्हिडी कुळामध्ये आला. त्यानंतर याक हे भारतामध्ये आढळणारे सांगतोय. याक कशामध्ये आला? बोव्हिडी कुळामध्ये आला. आता बघा युरोपियन बायसन हे आणि बायनस अमेरिकन बायसन हे जे काही गवताळ प्रदेशामध्ये आढळणारे हे प्राणी आहेत बरं का, तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. ह्यांचा समूह जर तुम्हाला विचारलं, समूह तर विचारणार नाही, पण विचारलं गवा प्राण्यांचा समूह कोणता आहे? बायबोवाईन समूह कोणता आहे? बायोवाईन. टोरिन समूह. युरोपियन गायीचं कोणतं आहे? टोरिन समूह आहे. भारतीय गायीचं सुद्धा टोरिन समूह आहे. गव्याचा कोणता आहे? गव्याचा बायबोवाईन समूह आपण याला म्हणायला लागतो. गयाचा बायबोवाईन समूह. त्यानंतर बांतेंगचा हेच समूह आहे. आणि ग्रिनियस ही प्रजाती आहे. याकची बायसोंटाईन समूह याचा आहे. यामध्ये हे गवताळ प्रदेशामध्ये आढळणारे हे प्राणी आहेत. आपल्याकडे हे आढळत नाहीत, इथं लक्षात ठेवायचंय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी अजून क्लिअर करतो, मोस्ट इम्पॉर्टंट. आता पुढे तुम्हाला याच्यामध्ये इथं बघा, ह्या प्रजातीमध्ये काय होतं? बॉस हा वंश होता. आता मी वंश बदलतो, मात्र कुळ तोच ठेवतो. बोव्हिडी कुळ जशास तसं ठेवलं. ओके, हा जशास तसं ठेवलं. ह्याच्यामध्ये वंश बदलला फक्त बुबॅलस वंश म्हणलं की म्हशी आल्या. म्हशी हे कोणत्या? 2 प्रकारच्या म्हशी आहेत आमच्याकडे. एक पहिला प्रकार म्हणजे बुबॅलिस ही प्रजाती असलेलं, ही भारतीय जल म्हैस आपण म्हणतो, किंवा दलदलिती म्हैस हे बुबॅलिस या प्रजातीमधलीच. यामध्ये दलदलीची जी काही म्हैस आहे, ही म्हैस इथं लक्षात ठेवा. वंश कोणता आहे? सिन्सेरस ही म्हैस आहे. हिला विदेशी म्हैस सुद्धा आपण म्हणू शकतो बरं का. दलदलीची म्हैसलाच विदेशी म्हैस असं म्हणू शकतो, लक्षात ठेवा. ओके, आता हे झालं कशाच्या बाबतीमध्ये? या म्हशीच्या बाबतीमध्ये. आता इथं बघा, आफ्रिकन म्हैस ह्याचं प्रजाती आहे कॅपर. सिबिलिस म्हैस हे डेप्रिकॅर्निस हे याचं प्रजाती आहे. आणि मिंडोरा म्हैस ही जी आहे मिंडोरिन्सिस हा याची प्रजाती आहे. याच्यामध्ये आढळणाऱ्या म्हशी हे कोणत्या वंशात येतात? तर बबुलस ह्या वंशात येतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विचारलं कुळ कोणता आहे, तर कुळ कोणता आहे? बोव्हिडी कुळातील आहे. आणि जर तुम्हाला विचारलं समूह कोणता आहे? बुबेलाईन समूह, याच्यामध्ये सगळ्या म्हशी येतात. आणि आपली ही भारतीय जलमहिष आहे, वॉटर बफेलो म्हणतो आपण. खूप पाणी प्यायला तिला आवडतं. जगामध्ये सर्वात जास्त म्हशी कुठे आहेत? तर आमच्या भारत देशामध्ये आहेत मित्रांनो, हेही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आपण मूळ मुद्द्यावरती येऊ. आमचा मुद्दा बघा, इथं शेळी सुद्धा ही बघा ओव्हिस आणि हे कॅप्रा. ओके, आता तुम्हाला असं विचारेल याचं ओव्हिस एरिस असं पण बॉटॅनिकल नाव येईल. कॅप्रा हिरकस शेळीचं असं पण बॉटॅनिकल येईल. आता हे आहे वंश कॅप्रा आणि हिरकस ह्याची प्रजाती आहे. शेळीची कोणती प्रजाती आहे? हिरकस. मेंढीची प्रजाती कोणती आहे? एरिस. हे पुढे तुम्हाला कळेल, क्लिअर कळेल. प्रत्येक ज्यावेळेस मी प्राणी घेईल ना, त्यावेळेस अजून हे उठून कळेल, जास्त समजेल. आता थोडं समजत असेल ना,
पण अजून थोडं प्रत्येक जातीमध्ये तुम्हाला जास्त समजेल. यामध्ये कॅप्रा हिरकस शेळीचं बॉटॅनिक शास्त्र याचं नाव आहे, आपण म्हणू शकतो. ओके, ते शास्त्रीय नाव असं म्हणू शकतो. ओके, आणि ओव्हिस एरिस हे मेंढीचं आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे एरिस ही ह्याची प्रजाती आहे, हिराकस शेळीची प्रजाती आहे, ओविश हे यांचा वंश आहे, कॅप्रा हे शेळीचा वंश आहे, आणि कुळ कशाचा आहे? कुळ काय आहे? बोव्हिडी हे यांचं कुळ आहे. आता स्वीडी मध्ये बघा, हे कुळ बदललं. काय बदललं? सुहिडी हे कुळ बदललं. याच्यामध्ये वंश आला सूस. सूस म्हणजे या ठिकाणी स्कोप्रा रानडुक्कर, स्कोप्रा प्रजातीमध्ये रानडुक्कर येतं. व्हिटॅटस मध्ये मलई डुक्कर येतं, आणि डोमेस्टिकस यामध्ये पाळीव डुक्कर येतात. हे सगळे डुक्कर, हे तिन्ही प्रकारचे डुक्कर हे सूस वंशातले आहेत आणि स्वीडी ह्या कुळातले आहेत. ओके, आता वाळवंटाचं जहाज वरती बोलूया. कॅमल, कॅमल यानी की उंट. बघा, कॅमोलिडी, कॅमोलिडी हे कुळ आहे त्यांचा. त्यांचा वंश काय आहे? कॅमेलस आहे. उंट दोन प्रकारचे आहेत. काही उंटाला दोन वसिंड असतात, तर काही उंटांना एकच वसिंड असतं. म्हणून या इथं बघा, बॅक्ट्रियनस दोन वसिंड असलेला आशियाई उंट, दोन वसिंड असणारा आशियाई उंट, आणि ड्रोमेडेरियस एक वसिंड असलेला अरबी उंट. अरबी उंट वाळवंटातलं जहाज म्हणून आपण याला ओळखतो. दोन वसिंड असणारा आशियाई उंट आणि एक वसिंड असणारा अरबी उंट हे डोमेडेरियम या नावाने ओळखलं जातो. ह्या प्रजातीतला आहे. आणि तुम्हाला असा प्रश्न पडतो, ड्रोमेडेरियस या प्रजातीमधल्या उंटांना किती वसिंड असतात? तर एकच वसिंड असतं. आणि बॅक्ट्रियनस या प्रजातीमध्ये येणाऱ्या उंटांना किती वसिंड असतात? तर यांना दोन वसिंड असतात. मित्रांनो, हेही मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथपर्यंत. आता दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला बोलतोय. या ठिकाणी ह्याचं दुसरं उपगण आपण पाहतोय. पहिलं उपगण आपण पाहिलं, आता दुसरा उपगण आहे पेरिसोडॅक्टिला. यामध्ये एकच खुरं म्हणजे विषम खुरं आहेत. विषम म्हणजे एक म्हणजे विषम संख्या, तीन खुरं नसणार आहेत, एकच खुरं आहेत. कोणता आहे? यामध्ये कुळ कोणता आहे? इक्विडी, इक्विडी कुळातला आहे आणि इक्वस नावाचा वंश आहे. आणि यामध्ये बघा कॅबेलस, कॅबेलस नाव, कॅबेलस ही यांची प्रजाती आहे. कुळ, वंश आणि प्रजाती कॅबेलस. कॅबेलस प्रजातीतला घोडा, एसिनस प्रजातीतला गाढव आणि कियांग प्रजातीतला रानटी गाढव हे सगळे एकच खुरे असतात, असं ह्याचे लक्षात ठेवा. जसे की आपल्या दोघं असे जॉईंट असतात बघा, बाकीच्यांना असे दोन जॉईंट असतात, तसे हे दोन जॉईंट नसणार, त्यांना एकच खुरे असणार. हे विषम खुरे असणारे प्राणी हे कशामध्ये येतात? पेरिसोडॅक्टिला या उपगणामध्ये येतात. पेरिसोडॅक्टिला हे विषमखुरी येणारा गण आहे. याच्यामध्ये घोडा, गाढव आणि रानगाढव हे सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. हे वर्गीकरण मला तुम्हाला सांगायचं होतं. या वर्गीकरणावर एक प्रश्न फिक्स पडणार आहे म्हणजे पडणार आहे. मी लिहून देतोय तुम्हाला. नाही पडला मला सांगा. ओके, आता शेळी व मेंढी पालन, शेळी व मेंढी पालन यामध्ये पहिल्यांदा मी शेळी हा टॉपिक निवडलाय. मी का निवडलाय तुम्हाला सांगितलंय. यामध्ये सर्वप्रथम मी मेंढीला काढून टाकतो बाजूला. शेळी तुमच्याकडेही पाहते, तसंच माझ्याकडेही तेवढ्याच रागाने पाहते. बघा, शेळीला याला आपण वेगवेगळ्या नावाने आपण ओळखलो. गांधीजींना शेळ्या खूप पसंत होत्या. गांधीजींनी उपाधी दिली गरीबाची गाय. मी कोणकोणत्या उपाधी देतो हे फक्त लक्षात ठेवा. गरीबाची गाय पहिली उपाधी. दुसरं वाळवंटातलं फ्रीज. ओके, दुसरी उपाधी. एटीएम हे तिसरी उपाधी. भटकी बँक चौथी उपाधी. मिनी काऊ
मिनी काऊ, भटकी बँक, वाळवंटातलं फ्रीज, एटीएम आणि गरीबाची गाय, अशा अनेक उपाधीनं ही शेळी ओळखली जाते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना ह्याच्यावरती संशोधन भरपूर करण्यात आलं. यामध्ये मित्रांनो, केंद्रीय शेळी संशोधन केंद्र मुखदुम, कधी कधी डायरेक्ट मथुरा विचारलं जातं, मुखदुम विचारलं जातं, कधी कधी मथुरा विचारलं जातं. 1976 मध्ये याची स्थापना झाली. जर हे विचारलं दोन्हीमध्ये, शेळीमध्ये आणि मेंढीमध्ये, खूप विद्यार्थी कन्फ्युजन होतात, म्हणून एखादं वाक्य मी तुलनात्मक या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून केंद्रीय मेंढी संशोधन केंद्र अंबिकानगर राजस्थानमध्ये आहे. अंबिकानगर राजस्थानमध्ये आहे. अंबिकानगर राजस्थान. हे बिकानेर वेगळं. बिकानेर हे आशिया खंडातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. लोकरीची बाजारपेठ. काय म्हणलो मी? लोकरीची बाजारपेठ, आशिया खंडातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ हे बिकानेर राजस्थानमध्ये आहे. 21व्या शतकातलं एटीएम, शेळीला गरीबाची गाय, असं आम्ही याला असे विविध उपाधी पण दिलेली आहे. ह्याच्यामधले मला 2-3 सेंटेन्स खूप महत्वाचे वाटले, म्हणून याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहेच. पण हे पुढे काय आहे असं मी तुम्हाला सांगतो. शेळींच्या बाबतीत जर बोलायचं असेल, जगामध्ये हा जो काही भारत आहे शेळीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि भारतामध्ये राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा 7वा क्रमांक लागतो. इथं लक्षात ठेवा, 7वा क्रमांक लागतो. कसा लागतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. शेळींच्या बाबतीमध्ये बघा, 2019च्या जनगणनेनुसार देशातील एकूण शेळ्यांची संख्या 148.88 दशलक्ष. जर हे दशलक्ष कळत नसेल तर सोप्या भाषेमध्ये 14,88,80,000, 14,88,80,000 एवढ्या शेळ्या आपल्या भारतामध्ये आढळल्या. आणि तुम्हाला मी जी आकडेवारी सांगतोय, मी एक लक्षात ठेवा, तुम्ही जुने पुस्तक वाचलात तर मास्तरनी हे चुकीचं सांगितलं असं होऊ नये म्हणून सांगतोय. डिसेंबर 2025 ची अंतिम आकडेवारी जर पाहिली, मी तर कुठं घेतलेला असेल, बघा काय बोललोय, इथं घेतलंय. जगभरात शेळ्याच्या अंदाजे 1153 मान्यता प्राप्त जाती आहेत. त्याच्यापैकी हे बघा, FAOच्या जागतिक आकडेवारीनुसार सांगतोय, 12 नोव्हेंबरला 2025 च्या ICR किंवा NBAGR च्या अहवालानुसार भारतातील एकूण नोंदणीकृत जी काही जाती आहेत त्या नोंदणीकृत जाती ह्या 43 आहेत. हे आहे IMP करा. आपल्याकडे फक्त 20 आम्ही ऐकलंय. जुन्या पुस्तकात सुद्धा 20. मी आकडेवारी अद्यावतच देणार, सध्याचीच आकडेवारी देणार, कारण की MPSC मध्ये जुन्या आकडेवारीला थारा नाही. लक्षात ठेवा, MPSC कधीही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट, ऑथेंटिक वेबसाईटचा या ठिकाणी डाटा जे त्यांना जर आपण सांगितलं, कारण की त्यांनी सांगतात चुकीचं आहे कोणतं बरोबर आहे, मागवतात. ओके, त्यावेळेस आपण त्यांना जर स्टेट बोर्ड असेल किंवा जुने एखादं तुम्ही कुठलंही पुस्तक दिलं तर मान्य पकडत नाहीये. म्हणून मी या ठिकाणी ऑथेंटिक वेबसाईट जे आहे त्या वेबसाईटचं 43 आहे. आणि महाराष्ट्रातल्या ह्या 43 पैकी महाराष्ट्रातल्या फक्त 4 जाती आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातल्या यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या 4 जाती आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणताल मास्तर महाराष्ट्रातलं 4च जाती कस काय? असं मूळ महाराष्ट्रातल्या सांगतोय, जसे की उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याळ, ह्या जे काही जाती आहेत ह्या मूळ महाराष्ट्रातल्या. मग बाहेरच्या जाती पण आहेत ना, बेरारी आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ना, आहे ना, अशा भरपूर जाती आहेत.
महाराष्ट्रामध्ये बाहेरून भारतातल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तग धरून राहणाऱ्या जाती आहेत, पण ते महाराष्ट्रातल्या होऊ शकत नाही. आपण पाळू शकतो, पण महाराष्ट्रातल्या मूळ 4 जाती ह्या नोंदणीकृत आहेत. भारतातल्या 43 जाती नोंदणी करत आहेत. आपण पुस्तकामध्ये 102 जाती जगात आपण पाहिल्या, परंतु आता 1153 मान्यता प्राप्त जाती आहेत अंदाजे तुम्हाला सांगतोय. आणि हे 1153 हे आकडेवारी अद्यावत आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय 1153 हे जग आहे. आणि या भारतामध्ये, हा भारत देश आहे, याच्यामध्ये 43 जाती आहेत आणि महाराष्ट्रातल्या 4 आहेत. यापैकी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या 2012च्या पशुगणनेच्या तुलनेत शेळ्यांच्या संख्येत 10.14% वाढ झाली. एवढ्या कापून सुद्धा देशातील एकूण पशुधनामध्ये शेळ्यांचा वाटा सर्वाधिक म्हणजे 27.8% आहे. किती आहे? 27.8% आहे शेळ्यांचा वाटा. ओके, किती? 27.8%. पहिल्या क्रमांकाला राजस्थान, दुसऱ्या क्रमांकाला पश्चिम बंगाल, तिसऱ्या क्रमांकाला उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, नंतर महाराष्ट्राचा मी 7वा सांगितलं होतं का? सॉरी बरं का, 6वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक लागतो. मी काहीतरी इथं 6वा बरं का, माफी असावी, 6वा क्रमांक लागतो. मेंढीच्या बाबतीत 7वा क्रमांक आहे बरं का. कशामध्ये? मेंढीच्या बाबतीमध्ये 7वा क्रमांक आहे. मेंढीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, मेंढीच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा आहे? 7वा आहे. शेळीच्या बाबतीत कितवा आहे? 6वा आहे. जगात सर्वात शेळ्या जास्त भारतात आहेत, कारण की भारतामध्ये आशिया खंडामध्ये शेळ्या आहेत, बाकीच्या खंडामध्ये जास्त शेळ्या आढळत नाही. युरोपमध्ये आणि आशिया खंडामध्ये शेळ्या आढळतील, बाकीकडे शेळ्या आढळत नाही. लक्षात ठेवा, कारण की आपण पाहतोय ओके या ठिकाणी, यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं राजस्थानचा, ओके तो करेक्शन करून घ्या, राजस्थानचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे, महाराष्ट्राचा या ठिकाणी 6वा क्रमांक आहे. आणि यामध्ये जी काही किती शेळ्या आहेत, तर यामध्ये एक 10.60 दशलक्ष जे काही शेळ्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत, हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. हे झाले शेळ्यांच्या बाबतीमध्ये. आता दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की हा मुद्दा येऊ शकतो, हे करंट मध्ये, हे चालू घडामोडीमध्ये, अपडेट मध्ये. इथं लक्षात ठेवा बघा, शेळी जी आहे याला आपण, शेळीचं जे काही शास्त्रीय नाव आहे कॅप्रा एगेग्रस हिरकस आहे. त्याच्यासोबत मी मेंढीची तुलना केली, तर हे शास्त्रीय नाव म्हणजे आपण म्हणतो ना द्विपद नाम पद्धत, लिनियस यांनी, कार्ल लिनियस यांनी संशोधित केलेली आहे. द्विपद नाम पद्धत कुणी काढली? तर कार्ल लिनियस. मग याच्यामध्ये बघा पोरांनो, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा इथं बघा ना काय सांगतो, हा शेळीचं शास्त्रीय नाव डोक्यात ठेवायचं आहे. आणि ह्याच्या बरोबर मेंढीचं बघा किती छोटं नाव आहे मेंढीचं, एवढंच आहे, एवढंच. इथं बघा ना, हे दोन्हीही IMP करायला हरकत आहे का? नाही. हे दोन्ही प्रश्न येतात. खालीलपैकी शेळीचं शास्त्रीय नाव कोणतं आहे? त्याच्यामध्ये मेंढीचं असणारच. शेळीचं शास्त्रीय नाव, मेंढीचं शास्त्रीय नाव, गाईचं शास्त्रीय नाव, म्हशीचं शास्त्रीय नाव, हे आपल्याला मुखपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. बरोबर आहे का? आता यामध्ये एक वेळेस काय आलं, MPSC न विचारलं की 39°C म्हणजे किती फॅरनहीट, ह्याचं एक सूत्र असतं, अंश फॅरनहीट मध्ये करायचं, जे त्या वेळेस मी तुम्हाला सांगेल. लक्षात आलं का? कसं कन्वर्ट करायचं, काय आहे, हे सर्व बरोबर आहे. अतिशय देखणी जात आहे ही शेळी. बघा, बकरी म्हणजे शेळीचं तापमान किती आहे? हे आहे शेळीचं तापमान 39.8°C, 103.8° मेंढीचं किती आहे भावा? हे आहे मेंढीचं 39.1°C, 102.4° हे थोडं बहुत प्रमाण काही पुस्तकामध्ये तुम्हाला 39 दिलं असेल, 0.1 इथं आले, असं 19-20 काही पुस्तकामध्ये होऊ शकतं. म्हणजे करेक्ट मी गव्हर्नमेंट वेबसाईट किंवा ऑथेंटिक पुस्तकं, स्टेट बोर्ड वापरूनच मी तुम्हाला सांगतोय. बघ, नाडी प्रति मिनिट असते ही नाडी, पण बकरी 60 ते 70, काही पुस्तकामध्ये इथं 70 ते 90 पण तुम्हाला भेटेल. असं सरासरी ॲव्हरेज असतं. हे ॲव्हरेज सरासरी परफेक्ट नसतंय. प्रत्येक प्राण्याचं हे नाडीचे ठोके एवढे 60 ते 70 असं असणार असं नाही, ॲव्हरेज असते. मेंढी आणि शेळीचं नाडीचं प्रति मिनिटचं ठोकं तेवढंच असतं. श्वसन दर जे आहे प्रति मिनिट जे असतं 12 ते 30 बकरीचं आणि मिनिट शेळीचं, ते नाडीचे ठोके आणि श्वसन दर जे आहे हे दोन्हीचं सेम आहे, शेळीचं आणि मेंढीचं. गुणसूत्र मात्र दोघांमध्ये वेगवेगळं आहे, हे मात्र नक्की तुम्ही डोक्यात ठेवायचं. बघा, यामध्ये शेळीचे 60 आहेत आणि मेंढीमध्ये 54 आहेत गुणसूत्र जोड्या. ओके,
लक्षात आला? किती गुणसूत्र? शेळीचे किती? इथं 60 शेळी, आणि ह्याच्यासोबत ह्याची मैत्रीणमध्ये किती? 54, म्हणजे मेंढीमध्ये कमी आहेत. लक्षात ठेवायचं, शेळीमध्ये 60 गुणसूत्र आहेत. शेळी बघा, ह्याच्याकडे बघायचं आणि इथं बघायचं, ह्याचं शास्त्रीय नाव कॅप्रा एगेग्रस हिरकस. ओके, याच्यामध्ये वारंवार जर आपण पाठ केलं ना, हे बरोबर लक्षात राहतं मित्रांनो. तुम्हाला सांगा, करेक्ट आणि करेक्ट लक्षात राहतं. ओके, जे काही पाणी आहे, पाणीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, दोघांनाही पाणी तेवढंच लागतं. 4.5 लिटर पाणी ह्या पितात, यामध्ये काही शंका नाहीये. आता बघा, इथं मार्क अपेक्षित 110% आहे. मार्क येतोच. तुम्हाला असं विचारलं जातं की मेंढीच्या शेपटी कापण्याला काय म्हणतात, किंवा मेंढीच्या आरडण्याला काय म्हणतात? मेंढी मी बाजूला ठेवतो, आपल्या शेळीकडे अगोदर येतो. शेळ्यांचा समूह काय म्हणून ओळखला जातो? आपण त्याला कळप म्हणतो. कळप म्हणतो मराठीमध्ये, पण कळप येत नाही, त्याला फ्लॉक किंवा बँड असं म्हणतात. फ्लॅग किंवा बँड. शेळीचंही तोच आहे आणि मेंढीचंही कळप जो आहे त्याला सेम नाव आहे. सेम नाव आहे, पण हे पाठच, हेला कन्सेप्ट काहीच नाही बरं का. हे पाठच करावं लागतंय मित्रांनो. हे इथं बबनराव येणार किंवा दुसरं कोणीतरी येणार, हे असं जमत नसतंय. हे असं जमत नसतंय. दुसऱ्याच्या जीवावर परीक्षा पास होत नाही. लक्षात आलं का? इथं बघा, हे बक म्हणजे बोकड, प्रौढ नर. दो म्हणजे प्रौढ मादी शेळीची. ओके, शेळीचा जे काही प्रौढ बोकड असतो त्याला बक म्हणतात. बक म्हणजे बोकड, आणि डो म्हणजे मोठी शेळी, प्रौढ वयस्कर शेळी. ओके, आता बघा, बकलिंग म्हणजे तरुण नर, गोटलिंग म्हणजे तरुण मादी. बकलिंग, गोटलिंग. ब म्हटलं की तरुण, बकलिंग म्हणलं की तरुण नर, गोटलिंग म्हणलं की तरुण मादी. किडिंग. ओके, किड म्हणजे करडू. करडू म्हणजे पिल्ले. शेळीच्या पिल्लांना करडू म्हणतात. किड छोटे छोटे पिल्लू, नवजात पिल्लू. ओके, वेदर खच्ची केलेला नर, खच्चीकरण. बर्डीजो कॅस्ट्रेटर यांनी वजन वाढण्यासाठी किंवा याच्यासाठी आपण हे, किंवा पाळायला वगैरे सोपं जावं म्हणून काय करतात? कापण्यासाठी, सर्रास हे कापण्यासाठीच करतात. वेदर खच्ची केलेला नर, वेदर म्हणतात. निर्बीज केलेली मादी म्हणजे वांज. निर्बीज म्हणजे वांज. वांज जे आहे याला आपण स्पेड असं म्हणायला लागतो. सर्व्हिंग म्हणजे या ठिकाणी मिलन, किंवा याला मीटिंग, किंवा याला आपण फळवणे असा शब्द आपण याच्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर बघा, किडिंग हे IMP. देशमुख साहेब इकडे बघा, बरोबर आहे. किडिंग, व्याने प्रस्तुती, विने जी काही डिलिव्हरी म्हणू आपण याला आपल्या भाषेमध्ये, या क्रियेला आपण काय म्हणतो? किडिंग म्हणतो. ब्लिटिंग म्हणजे शेळीचा ओरडण्याचा आवाज, म्याव म्याव म्हणते ना तसं ब्लिटिंग म्हणजे ओरडण्याचा आवाज. सेहॉन म्हणजे शेळीचे मटण, किंवा याला चिवण सुद्धा म्हणायचं बरं का. चिवण सुद्धा लक्षात ठेवा. सेहॉन ऑब्लिक चिवण हे सुद्धा लक्षात ठेवा. आता मला एक सांगा की तुम्हाला ह्यामध्ये मेंढीमध्ये काय, हे तर डबल येणार आहे, पण ह्याच्यामध्ये काय वेगळं वाटतंय? काय वेगळं आहे? आता इथं रॅम घेतलंय, प्रौढ मेंढा. यू घेतली, प्रौढ मादी. लॅम्ब घेतला, कोकरू म्हणजे पिल्लूला लॅम्ब म्हणलं. हे दोन्ही मध्ये फरक आला. लॅम्बिंग म्हटलं, विने प्रस्तुती, लॅम्बिंगला प्रस्तुती. मटन म्हणजे कापलेलं, जसं इकडं चिवण सेहॉन म्हटलं तसं इथं मटन म्हटलं. ब्लिटिंग म्हणजे मेंढीचा आवाज. ब्लिटिंग. टपिंग म्हणजे भरवणे. यामध्ये मिलनाची क्रिया म्हणजे ज्याला आपण काय म्हणायला लागतो? काय म्हणतो याला आपण भरवणे असं म्हणायला लागतो. हा शब्द याच्यासाठी
योग्य आहे. त्यानंतर वेदर, बघा वेदर हे खच्ची केलेला राहणार, इकडे बी सेम आहे आणि शेळीमध्ये सुद्धा सेम आहे. स्पेड, इकडं निर्बीज केलेली माती, मादी, निर्बीज केलेली मादी म्हणजे वांज मादी, आपण ह्याला शब्द प्रयोग वापरू शकतो. वांज मादी म्हणजे जन्म, पिल्लांना जन्म न देणारी, आपण यासाठी हा शब्द प्रयोग वापरू शकतो. बरोबर ना? हा. आता दुसरं, शेपूट कापण्याची क्रिया डॉकिंग. डॉकिंग करणे, डॉकिंग हा शब्द खूपदा आलेला आहे. डॉकिंग म्हणजे काय? शेपटी कापणे, शेपूट कापण्याची क्रिया म्हणजे त्याला आपण डॉकिंग असं म्हणायला लागतो. आणि हे मेंढीमध्ये होते. यामध्ये हे दोन्ही जे काही शेळी संदर्भात जे काही संज्ञा आहेत आणि मेंढी संदर्भात जे काही संज्ञा आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. याच्यावरती जर प्रश्न नाही एमपीएससी न विचारलं तर मला सांगा. खूप खूप सोपं आहे. अवघड काय आहे का? अवघड काय आहे? पण हे पाठ हे ह्याच्यामध्ये काय सांगणार? फक्त माझं काम आहे तुम्हाला तिथपर्यंत नेणं. माझं काम आहे तुम्हाला तिथपर्यंत नेणं आणि तिथून पुढे तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात आहे. रॅपिड फायर बघा, शेळीबद्दल काही रॅपिड फायर आहेत परीक्षेला येणार आहे. शेळी वयात येण्याचा काळ आहे 9 ते 12 महिने. ऋतुचक्र काळ म्हणजे ऋतुकाळ, हे जे काही ऋतुचक्र आहे ही एक साधारणतः 21 दिवसाचा असतो प्राण्यांमध्ये. ऋतुचक्र याने की काय असतं? पहिल्यांदा ज्यावेळेस ही माझावर येते, तिथून न माझावर राहता ती पुन्हा माझावर येण्यासाठी हा 21 दिवसात ही परत माझावर येते. पहिल्यांदा आल्यापासून पुन्हा माझावर येण्यासाठी हा ऋतुचक्र असतो. हे 4 प्रकारामध्ये हे ऋतुचक्र कालखंड हे विभागणी केलेलं असतं. मी पुढे लगेच पाहिल. माझानंतर स्त्रीबीज बाहेर पडण्याचा काळ 18 तासाचा असतो. गर्भधारणेसाठी योग्य काळ 24 ते 36 तासाचा असतं. शेळीचा गाभण काळ 150 दिवस. बघा 150 दिवस अवरेज, 150 म्हणजे ह्याला महिन्यामध्ये जर विचारलं 5 + 5, 5 महिने 5 दिवस असं आपण म्हणू शकतो. 150 दिवस किंवा कधी कधी कमी पण होऊ शकतं साधारणतः आणि जास्ती पण होऊ शकतं. एक सरासरी ऑथेंटिक असं म्हटलेलं आहे 150 दिवसाचा अवरेज आपण याला पकडू शकतो. वासरांचे दूध तोडण्याचा काळ जो आहे तो साधारणतः 6 ते 10 आठवड्याचा हा काळ आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. जनावर पुन्हा या ठिकाणी माझ्यावर येण्याचा काळ जो आहे 21 दिवसाचा, ह्याला ऋतुचक्र काळ आपण म्हणू शकतो. ओके. हे दिवसाचा असतो. इथं 18 ते 22 दिलेले ना, इथं 21 दिवस परफेक्ट इथं तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. प्रथम गाभण राहण्याचं वय 11 ते 15 महिने, 11 ते 15 महिने हे लक्षात ठेवायचं आहे. प्रथम गाभण राहण्यासाठी शरीराचे आवश्यक वजन साधारणतः 22 ते 24 किलो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट ना इथपर्यंत. आणि 2 वेतातील अंतर 7 ते 9 महिने. जुळ्यांचे प्रमाण 35 ते 40, तसेच तिळ्याचे प्रमाण 10 ते 12% असते. चवळे तिळे असे असतात 4 पिल्ल असं म्हणायला लागतात. जनावराचे कायमस्वरूपी दात म्हणजे एकूण दात किती असतात तर 32 दात असतात. हे झालं रॅपिड फायर. हे सरळ सरळ वन लाइनर आहेत आणि हे वन लाइनर शेळींच्या बाबतीमध्ये हे विचारले जातातच. इथं हा प्रश्न विचारला जातं वयात येण्याचा काळ किती महिने असतो? किती महिने? 9 ते 12 महिने असतं. ऋतू चक्र काळ चक्र 18 ते 22 दिवसाचा असतो. एक परफेक्ट प्रत्येक प्राण्याचा पकडलं तर 21 दिवसाचा आहे. इथं सांगितलंय कुठं तरी आहे 21 दिवसाचा. इथं 21 दिवस. पुन्हा माझावर येण्याचा काळ म्हणजेच 21 दिवस म्हणजे साधारणतः 18 ते 22 दिवसामध्ये ती पुन्हा कधीही याच्यावर येऊ शकते. गर्भधारणासाठी योग्य काळ, शेळीचा गाभण काळ हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट, हे प्रत्येक वाक्य इम्पॉर्टंट आहे. वासराचे दूध तोडण्याचा काळ 6 ते 10 आठवडे, जेणेकरून तो पाला तोडू शकतो, स्वतःवरती स्वावलंब होऊ शकतो, म्हणजे स्वतः अन्न खाऊ शकतो म्हणून. ओके. हे लक्षात ठेवायचं. प्रथम गाभण राहण्याचे वय 11 ते 15 महिने. 11 ते 15 महिने इथं प्रथम गाभण राहण्याचं वय आहे. ओके.
लक्षात आलं इथपर्यंत. प्रथम गाभण राहण्यासाठी शरीराचे आवश्यक वजन 22 ते 24 किलो वजन आवश्यक असतं. दोन वेतामधील अंतर 7 ते 9 महिने असते. काही शेळ्या वर्षातून 3 वेळा वितात. काही शेळ्या वर्षातून 3 वेळा होतात, जसे की उस्मानाबादी सारखी शेळी असेल. जुळ्याचे प्रमाण 35 ते 40%, तिळ्याचे प्रमाण 10 ते 12%. जनावरांचे कायमस्वरूपी दात 32% यामध्ये 32 असतात, 32 दात याच्यामध्ये असतात. हेही मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मी ऋतुचक्राबद्दल तुम्हाला बोललो होतो बघा. मी ऋतुचक्राबद्दल तुम्हाला बोलतो, थोडक्यात बोलतो. हे शेळींचं प्रत्येक प्राण्यांचं जवळपास सेम असतं, पण शेळींचं ऋतुचक्र मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ओके, मी डबल एकदा सांगतो. संधी आहे, संधीचं सोनं करा मित्रांनो. जर तुम्हाला खरंच बॅच करायची असेल तर आपली बॅच करा. कुणाच्याही नादी लागू नका, माझं म्हणणं आहे. कारण की हे सर्व डाटा माझ्या अनुभवातून मी स्वतः परीक्षा देतोय, मी दिलेल्या आहेत. लक्षात आलं? त्याच्यामुळं तुम्हाला सांगतोय काय परीक्षेला येत आहे, काय नाही येत, हे सगळं माहिती आहे. त्यामुळं हे लक्ष द्यायचंय. आता बघ ऋतुचक्र काळ काय म्हणतंय, बघ इकडं समजून सांगतो. क्लिअर, तुझी कन्सेप्टच क्लिअर झाली पाहिजे. बघ इकडं. ओके भावा, इकडं बघ. 19 ते 21 दिवसाचे असते. ओके, जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत त्यांना आदरच आहे, ते डॉक्टरच आहेत आमच्यासाठी. जे माझ्यापेक्षा छोटे आहेत त्यांनी थोडंसं समजून घ्या, कारण की इतर बॅचेस मध्ये, कारण की काय होतं, सगळे आपल्याला डॉक्टर म्हणतात ना, म्हणजे डॉक्टर म्हणतात. त्यामुळे आपल्याला कुणीतरी असं बोलल्यानंतर इगो हर्ट होतोय आपला. होते का नाही, बरोबर आहे का नाही? पण थोडस समजून घ्या. ओके, आपल्याला काय आपल्याला पोस्ट मिळवायचे. ओके, शेळीचे ऋतुचक्र साधारणतः 19 ते 21 दिवसाचे असते. सरासरी 21 दिवस, 18 ते 22 म्हणा, ॲव्हरेज सरासरी आहे बरं का. ते लक्षात ठेवा. हे 2 मुख्य भागात विभागलं जातं. आता हे ऋतुचक्र जे आहे ना 21 दिवसाचा, हे 2 मुख्य भागात विभागलं जातं. आता 2 मुख्य 4 स्टेज आहेत. हे बघा, पहिली स्टेज आहे पोएस्ट्रस किंवा दुसरी स्टेज आहे इस्ट्रस. त्याला पोएस्ट्रस म्हणा, स्पोएस्ट्रम म्हणा किंवा इस्ट्रस म्हणा. ओके, ही पहिली स्टेज आहे. आता दुसऱ्या स्टेज मध्ये मेटा इस्ट्रस आणि डायइस्ट्रस किंवा डायस्ट्रस असं म्हणा. एकूण किती टप्पे झाले? पहिला टप्पा झाला हा पोएस्ट्रसचा, दुसरा टप्पा झाला इस्ट्रसचा, तिसरा टप्पा झाला मेटा इस्ट्रसचा आणि चौथा टप्पा झाला डायइस्ट्रसचा. बरोबर आहे. आता 4 टप्पे आहेत, 1 2 3 4. पण पहिले टप्पे जे आहेत, हा येतं कशामध्ये येतं? फॉलिक्युलर फेज. आपण ह्या पहिल्या 2 टप्प्यांना फॉलिक्युलर फेज असं म्हणायला लागतो. आणि दुसरं जे आहे ल्युटियल फेज आपण त्याला ओळखतो. आणि ह्या जे काही फॉलिक्युलर फेज आहे यामध्ये बीजांड वाढते आणि जे काही ल्युटियल फेज आहे यात गर्भधारणेची तयारी होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे याच्यावरती जनावर माझावर येण्याची ही क्रिया इथं भरवले जाते, म्हणजे क्रिया इथं होते आणि ह्या दोन्ही मध्ये गर्भधारणेची तयारी याच्यामध्ये सुरू होते. आता कशी होते, काय होते, मी तुम्हाला स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये, माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार. उदाहरण बघा, पोएस्ट्रम किंवा पोएस्ट्रस हा बघू आपण. पोएस्ट्रम बघा किंवा पोएस्ट्रस म्हणा, याचा कालावधी किती राहणार आहे? 2 दिवसाचा कालावधी राहणार आहे. 2 दिवसापर्यंत हा याचा जे काही कालावधी आहे तो 2 दिवसापर्यंत टिकणार आहे. जसे की बघा, या कालावधीमध्ये सुरुवात इथून आहे. सुरुवातीला समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल यामध्ये इथं बघा, प्रथम गाभण राहण्यासाठी शरीराचे आवश्यक वजन 22 ते 24 किलो वजन झालं शेळीचं आणि तिचं वय आहे साधारणतः 9 ते 12 महिने. 9 ते 12 महिन्याची शेळी आहे आणि पहिल्या फेज मध्ये इथं पोएस्ट्रम म्हणजे पोएस्ट्रस म्हणा किंवा पोएस्ट्रम म्हणा. इथं बघा, इकडं मी थोडं तुम्हाला इथं बघा, 2 दिवसाचा हा कालावधी आहे. ग्रापियन फ्रुटिका च्या विकासाचा कालावधी आहे, जे की बीज अंडाच्या पोषणास मदत करतो. आणि यामध्ये ह्या बीज अंडाच्या पोषणास मदत असल्यामुळं हा इस्ट्रोजन जे आहे, हा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन्सची निर्मिती होते. ओके, काय होतं? इस्ट्रोजन या हार्मोन्सची या ठिकाणी निर्मिती होते. आणि तुम्हाला प्रश्न येतो इथं बघा, जनावर
माझावर येण्यासाठी कोणत्या हार्मोन्सची आवश्यकता असते किंवा जनावर माझावर येण्यासाठी कोणतं हार्मोन्स हे कारणीभूत असतं, तर याला आहे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स जे आहे हे याच्यासाठी कारणीभूत असतं। आणि ह्याच्यामुळं हे जे काही आहे हे ग्राफियन फ्रुटिकाच्या विकासाचा कालावधी आहे आणि यामध्ये हे ज्यावेळेस बीजांडाच्या पोषणाला मदत होते आणि त्या मदतीमध्ये त्या ठिकाणी जे काही रक्तातील इस्ट्रोजनची पातळी हळूहळू वाढू लागते। ही झाली पहिली स्टेज। किती दिवसाचा आहे? 2 दिवसाची ही स्टेज आहे। आता दुसऱ्या स्टेज मध्ये हळूहळू वाढणार आहे, परंतु तो वाढल्यानंतर हळूहळू वाढणार आहे। निर्मिती कुठे झाली आहे? परीक्षेमध्ये प्रश्न इथं पडला, इस्ट्रोजनची निर्मिती खालीलपैकी कशामध्ये झाली, कोणत्या स्टेज मध्ये झाली? तर पोएस्ट्रम मध्ये इस्ट्रोजनची निर्मिती झाली, म्हणून जनावर माझावर आलं। इथं बघ, इथं काय झाले, हळूहळू पातळी वाढली, परंतु परफेक्ट प्रत्यक्ष माज म्हणजे इस्ट्रस मध्ये म्हणजे हार्मोन्स या ठिकाणी बघा इस्ट्रोजनची परफेक्ट म्हणजे उच्च पातळी आहे आणि इस्ट्रसचा कालावधी साधारणतः 1 दिवस म्हणजे 9 ते 18 तास आहे। बरोबर आहे। इथं इस्ट्रोजन उच्च पातळी म्हणजे लेवल हीट खूप जास्त आहे, हाय हीट आहे, म्हणजे परफेक्ट या ठिकाणी आहे। आणि LH म्हणजे ल्युटेनायझिंग हार्मोन्स त्याला LH म्हणतात। इथं बघा हा LH जे आहे या दोन्ही मध्ये म्हणजे इस्ट्रस मध्ये हे 2 हार्मोन्स आले। पण तुम्हाला सांगतो जसे की इस्ट्रस मध्ये कोणत्या हार्मोन्सची निर्मिती झाली, तर ल्युटेनायझिंग या हार्मोन्सची निर्मिती झाली। आणि यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे शिळी उभा माज म्हणजे दाखवते योनी मार्गातून पारदर्शक स्त्राव येतो आणि यामध्ये ल्युटेनायझिंग हार्मोन्स यामध्ये साधारणतः माज सुरू झाल्यावर साधारण 24 तासांनी हार्मोन्स अचानक वाढतो आणि त्यामुळे अंडमोचन म्हणजेच ओव्युलेशन आपण म्हणतो बघा, ओव्युलेशन साधारणतः ओव्युलेशन जे आहे हे ओव्युलेशन मध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता खूप जास्त असते ह्या ओव्युलेशन मध्ये। आणि हे ज्यावेळेस ओव्युलेशन होतं आणि त्या ओव्युलेशन मध्ये गर्भधारणा होण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असते। साधारणतः इथं हे ल्युटेनायझिंग हार्मोन्स 24 तासांनी हे अचानक वाढणार आहे। ओके, त्यामुळे ओव्युलेशन होतं आणि साधारणतः इस्ट्रस जे आहे, इस्ट्रस यानी की प्रत्यक्ष माज यामध्ये आहे कालावधी 9 ते 18 तासाचा असते। हार्मोन्स याच्यामध्ये कोणता आहे? इस्ट्रोजन कारणीभूत कशासाठी आहे, तर कशासाठी आहे कारणीभूत कशासाठी आहे? याच्यासाठी कारणीभूत आहे ही जनावर माझावर आणण्यासाठी। ओके, इथपर्यंत। आता दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी। इथं बघा, ओके ज्यामुळे इथं झालं या काळात जनावरे विशिष्ट लक्षणे दाखवतात, जसे की ही बघा या काळात मादी नराला मिळवण्याची जागृत इच्छा होते यामध्ये इथं झालं। आणि त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे हा दुसरा इस्ट्रसचा झाला, तिसरा झाला मेटा इस्ट्रस किंवा मेटोइस्ट्रम स्थित्यंतराचा काळ सुरुवात झाली, खूप हायस्ट वाढलं आणि त्यानंतर इथं मेटा इस्ट्रस मध्ये स्थित्यंतराचा काळ आहे। कालावधी हा 3 ते 4 दिवसाचा आहे। आणि ह्या मेटा इस्ट्रेस म्हणजे प्रोजेक्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती होते आणि हे प्रोजेक्टेरॉन हे काय करतं तुम्हाला सांगतो। हे जे काही प्रोजेक्टेरॉन आहे जे काही गर्भधारणेसाठी अत्यंत महत्वाचं असतं। मग काय होतं यामध्ये बीजांड बाहेर पडल्यानंतर म्हणजे साधारणतः त्याच्या जागी कार्पस ल्युटियम म्हणजे Cl तयार होण्यास सुरुवात होते आणि माझा नंतरचा काळ हा असतो। या काळात ऋतू पश्चात काळ असेही म्हणतात। या चक्रात गर्भाचे रोपण होते, त्यामुळं गर्भरोपण करणारे संप्रेरक कोणते, गर्भरोपण करणारे किंवा गर्भधारणेसाठी अत्यंत महत्वाचा हार्मोन्स कोणतं, तर हे प्रोजेक्टेरॉन हे गर्भधारणा करण्यासाठी उपयुक्त असतं। म्हणून प्रोजेक्टेरॉन हे गर्भधारणेचं हार्मोन्स म्हणून याला ओळखलं जातं। ओके, यामध्ये इथं हे जे काळ आहे या कालखंडामध्ये ज्यावेळेस कार्पस ल्युटियम तयार होतो आणि त्यानंतर ह्या स्थिरतेचा काळ आहे, या कालखंडामध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्या,
हे जागृत इच्छा या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी जवळ येऊ देत नाही, कारण की हा स्थिरतेचा काळ आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघ बबन, डायस्ट्रम किंवा डायस्ट्रस हा सर्वात मोठी अवस्था आहे. आपण इथं बघा, पहिल्यांदा एकदा आणखी क्लिअर करतो. इथं सुरुवात झाली ऋतुचक्राची पोएस्ट्रम मध्ये. पोएस्ट्रम म्हणजे इस्ट्रोजन नावाचा हार्मोन तयार झाला. इस्ट्रोजनमुळे जनावर माझावर येतात. या ठिकाणी इथं हायस्ट पातळी झाली आणि याच्यामध्ये ओव्युलेशन झालं. इथं जनावरे भरली गेली आणि भरल्यानंतर हा स्थिरतेचा काळ झाला. यामध्ये 3 ते 4 दिवस यात प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती होते. बीजांड बाहेर पडल्यानंतर त्या जागी प्रोजेस्टेरॉन निर्मिती झाली. बीजांड बाहेर पडल्यानंतर त्या जागी कार्पर ल्युटियम म्हणजे सीएल हार्मोन्स तयार होण्यास सुरुवात होते. माझा नंतरचा काळ असतो. या काळात ऋतुपश्चात काळ असे म्हणतात. या काळात गर्भाचे रोपण होते आणि गर्भाचे रोपण करण्यासाठी कोणतं हार्मोन्स महत्वाचा आहे, खूपदा प्रश्न आला तर प्रोजेस्टेरॉन हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याच्यानंतर हा जो डायस्ट्रस आहे ऋतुचक्रामधला सर्वात मोठी अवस्था आहे. कालावधी 10 ते 12 दिवस आहे. हार्मोन्स याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन्स याच्यामध्ये काय होणार आहे, सर्वोच्च पातळी असणार आहे. तयार झालाय याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन कुठे तयार झाला, मेटाइस्ट्रस मध्ये तयार झाला. आणि सर्वोच्च पातळी कुठे असणार आहे, डायस्ट्रस मध्ये. सर्वात मोठी अवस्था 10 ते 12 दिवस आहे. जे काही प्रोजेस्टेरॉन सर्वोच्च पातळी असणार आहे. बघा काय म्हणतो, हे वाक्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जर तुम्ही बघा, जर शेळी गाभण राहिली तर, जी भरवली ना आपण बाकीच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जर गाभण राहिली तर कॉर्पस ल्युटियम म्हणजे सीएल टिकून राहतो. गाभण राहिली तर टिकून राहतो आणि प्रोजेस्टेरॉन मुळे गर्भपात होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं गर्भधारणेसाठी प्रोजेस्टेरॉन हे खूप महत्वाचं असतं. जर प्रोजेस्टेरॉनची उपस्थिती नसेल तर गर्भपात होणार. लक्षात आलं इथपर्यंत. आणि प्रोजेस्टेरॉनला गर्भधारणा टिकवणारे संप्रेरक सुद्धा म्हणतात. माझाचा कालावधी संपलेला असतो. ऋतुचक्रातील ही शेवटची अवस्था असते. जर शेळी, बघा आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, जर शेळी गाभण राहिली नाही तर गर्भाशयातून एवढ्या सगळ्यामधून भरवली आहे पण गाभण राहिली नाही, 4 स्टेज झाल्या, शेवटची स्टेज झाली 10 ते 12 दिवसाची, सायकल सुरू झाली 21 दिवसाची. हा आज भरवली 21 दिवसाचा कालखंड आला, पुन्हा 21 दिवसाचा कालखंड आला. ह्या काळाला ऋतुचक्र असं म्हणतात. हे चक्र फिरत असतं. पुन्हा शेळी गाभण राहिली नाही, जर गर्भाशयातून प्रोस्टाग्लॅंडिन आयएमपी प्रोस्टाग्लॅंडिन हे संप्रेरक स्त्रावते, जे कार्पस ल्युटियम नष्ट करते. बघा काय म्हणते, कार्पस ल्युटियम हे गर्भधारणा टिकून ठेवण्यासाठी आहे का नाही. ते काय करतं, शेळी गाभण राहिली नाही तर गर्भाशयातून काय करतं, प्रोस्टाग्लॅंडिन हे संप्रेरक स्त्रावतं. आणि ते स्त्रावल्यामुळे काय होणार, सीएल नष्ट होणार. सीएल म्हणजे काय, कार्पस ल्युटियम हे नष्ट होणार आणि ते नष्ट करते आणि पुन्हा नवीन चक्र सुरू होते. जोपर्यंत हे नष्ट होत नाही तोपर्यंत पुन्हा माझ्यावर येत नाही, याचा अर्थ असा होतो. म्हणजे कार्पस ल्युटियम हे अत्यंत महत्वाचं गर्भधारणेसाठी, कारण की जर नाही राहिली तरच हा प्रोस्टाग्लॅंडिन मधून जे काही संप्रेरक स्त्रावणार आहे त्या संप्रेरकामुळे ऋतुचक्र पुन्हा येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नवीन चक्र सुरू होणार आहे. पुन्हा ही स्टेज आपल्याला करावं लागेल जेव्हा शेळी माझ्यावर येत नाही. की आता बघा काय होतं, काही वांज असतात माझ्यावर येत नाही, उदाहरण कुपोषण किंवा आजारपणामुळे ही असं होतं. त्यामुळे त्या स्थितीला एनेस्ट्रस म्हणतात. एनेस्ट्रस म्हणजे काय समजलं का रे भाऊ, हे डबल आहे बरं का, गाईमध्ये म्हशीमध्ये मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला, पण इथं आहे बेसिक मी पाहतोय ना, तर आपण पाहिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सांगतो. एनेस्ट्रस म्हणजे की शेळी या ठिकाणी, एनेस्ट्रस म्हणजे काय, या ठिकाणी जी काही माझ्यावर न येणे त्याला एनेस्ट्रस आपण असं म्हणायला लागतो. हेही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रादेशिक विभागानुसार भारतीय शेळ्या जे आहेत, विदेशी पण शेळ्या आहेत आणि भारतीय, असे 2 प्रकारामध्ये शेळ्यांचं वर्गीकरण होतं. या देशी शेळ्यामध्ये
ह्या शेळ्यांच्या जाती आहेत आणि ह्या शेळ्यांच्या जे काही जाती आहेत हे क्लिअर तुम्हाला सांगतो मित्रांनो, अत्यंत महत्वाचं आहे. हे मी सेकंड लेक्चर मध्ये घेतलेले आहेत. तुम्ही हे लेक्चर कसं वाटलं, जर तुम्हाला खरंच पशुधन पर्यवेक्षक व्हायचं असेल तर एवढं डिटेल्स मध्ये तुम्हाला कुणीही शिकवणार नाही, हे माझा शब्द आहे. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि डायरेक्ट तुम्ही मला फोन करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही काय अडचणी असेल किंवा प्ले स्टोर मधून जाऊन बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट लक. लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं तुमच्या मित्रांना पण सांगा, जे डॉक्टर आहेत, जे सेकंड इयरची परीक्षा दिलेली आहे आणि जे देणार आहेत, त्या सगळ्या तमाम LSS बांधवांना, ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या आमच्या बंधूंना हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना हे कामाला येऊ शकतं. ओके मित्रांनो, तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार, सगळ्यांना माझा राम राम. जय महाराष्ट्र.